नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण प्राध्यापक संजयजी भसाळे महाराज यांचा 48वा अभिष्ट चिंतन सोहळा समाज प्रबोधन करत संपन्न। OMK उद्योग समूहाचे सर्वा संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण प्राध्यापक संजयजी महाराज भसाळे महाराज यांचे 48वा अभिष्ट चिंतन सोहळा या निमित्ताने आयोजित केलेल्या भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन, मातृपितृ चरण पूजन, गोपूजन, गोदान तसेच शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप आणि स्नेहभोजन याप्रमाणे व्यवस्थित कार्यक्रमाचे नियोजन आयोजकांनी केले। शेतकऱ्यांना प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन मिळाले। या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती ऑरेकल मेडिकल कॉलेज पुणेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुनीलजीत चव्हाण सर, आरोग्यम धनसंपदा या विषयावर यांनी माहिती दिली आहे। Z9 कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर सुधाकर वाघ सर यांनी फायदेमंद शेती या विषयावर माहिती दिली आहे। लाईव्ह इको ॲग्रो पुणेचे अध्यक्ष भागवत चौगुले यांनी खते व औषधी नियमन या विषयावर माहिती दिली आहे। मुख्य अधिकारी कृषी वैज्ञानिक टीम महाराष्ट्र राज्याचे डॉक्टर प्रवीण पाटील यांनी सेंद्रिय शेती विकास आणि औषधी वनस्पती लागवड या विषयावर माहिती दिली आहे। तसेच OMK उद्योग समूहाचे अध्यक्ष हरिभक्त परायण प्राध्यापक भसाळे महाराज यांनी गोमय महाराष्ट्र मोहीम या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। संकल्प 9 लाख गायी या संकल्पना अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र तसेच भारतभर घराघरातून गोसेवा व्हावी हाच एकमेव उद्देश आहे। एकेकाळी भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था ही गायींवर अवलंबून होती, परंतु मधल्या काळात कत्तलखाने वाढले। या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपणास सार्थ हाक देत आहोत की गोमातेला वाचवा, तिचे संवर्धन करा, जतन करा, तिचा वंश वाढू द्या। आपल्याला उत्पादनच हवे आहे ना, मग जरी ती दूध देत नसेल किंवा कमी देत असेल, परंतु तिच्या जन्मापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत शेण व गोमूत्र नक्की देईल, ते आम्ही खरेदी करून आपणास उत्पन्न मिळवून देऊ। परंतु गोमातेला वाचवा, तिचे संवर्धन करा, ही कळकळीची नम्र विनंती आम्ही आपणास करीत आहोत। हा एक प्रबोधनात्मक उपक्रम असून यात सहभागी होऊन लाख मोलाचा की नसेना, परंतु खारीचा तरी वाटा आपला असू द्या। ज्यांना शक्य असेल त्यांनी गोमातेचा सांभाळ करावा, त्यातून आम्ही आर्थिक उत्पन्न मिळवून देऊ व त्यातून ही गोसेवा घडेल। ज्यांना शक्य नाही त्यांनी आमच्या सोबत येऊन प्रबोधनाचे कार्य करा, त्यातून आम्ही आर्थिक उत्पन्न मिळवून देऊ, त्यातून ही गोसेवा घडेल। ज्यांना या दोन्ही गोष्टी शक्य नाही त्यांनी किमान गोमय उत्पादने वापरण्यास सुरुवात करा, त्यातून ही गोसेवा घडेल। असेही आपण नेहमीच बाजारातून केमिकल युक्त उत्पादने खरेदी करतच असतो, जे न कळत आपल्याला घातक ठरत आहे। परंतु त्याऐवजी गोमय उत्पादने वापरणे ही फार मोठे गोसेवेसाठी योगदान ठरेल व गोसेवेचेही पुण्य लाभेल। आपला एक सकारात्मक निर्णय जो गोमातेचे प्राण वाचविण्यासाठी व तिच्या संवर्धनासाठी अनमोल ठरू शकेल। चला तर मग 9 लाख गायींचा संकल्प पूर्ण करू व गोमय भारत निर्माण करू। अशा प्रकारे OMKचे सर्वा हरिभक्त परायण प्राध्यापक भसाळे महाराज यांनी शेतकऱ्यास प्रबोधन केले। या कार्यक्रमासाठी हरिभक्त परायण अनिल महाराज मंडलिक निमोण यांनी सूत्रसंचलन केले आणि पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली आहे। उपस्थित शेतकऱ्यांचे OMKचे जिल्हा समन्वयक केशव वासने यांनी आभार मानले। यावेळी बहुसंख्येने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून शेतकरी उपस्थित होते।